मग सडन एकदम तुम्ही असं शिक्षण तज्ञ, शिक्षणाकडे कसे वळलात? कसं गॅझेटेड ऑफिसर कसे झालात? कारण तिकडे जाऊन त्यांच्याच नाकावर हे करून उभं राहायचं. हो. कसं काय? म्हणजे हिंमत, True, धैर्य तर लागतंच, पण true. कसे काय झालात? एक्झॅक्टली. तर आमदारकीमध्ये त्या इलेक्शनला उतरलो मी आणि सुदैवाने खूप चांगली मतं मिळाली. हायेस्ट म्हणजे हिस्टॉरिकली रेकॉर्ड असे मतं मिळाली मला आणि मी 5वाच बिगर जपानी इलेक्ट झालो. तर न्यूयॉर्क टाइम्सनी लिहिलं की जपान बदलला का? त्यांनी काळ्या चमडीच्या माणसाला इलेक्ट केलं. हे मग न्यूयॉर्क टाइम्स मधली बातमी बदलला आहे. का? हां. मे बी थोडा बदलतोय गेल्या 20 वर्षात, पण निगेटिव्हही बदलतोय उलट. म्हणजे जे डिस्क्रिमिनेशन आहे ना ते वाढतच चाललंय असं मला वाटतं काही पण काही वेळेला. त्याला थोडंसं आपण पण जबाबदार असतो ना? असतो ना. आपल्या अशा चुकीच्या गोष्टी असतात, बऱ्याच वेळा आपण नियम पाळत नाही. हां. तर त्या गोष्टी नक्कीच निगेटिव्ह इम्पॅक्ट करतात. म्हणून मी ॲक्च्युअली नाही का टीव्ही चॅनलवाल्यांना हे पण सांगितलं की पॉझिटिव्ह इम्पॅक्ट प्रोग्राम सुरू करूयात म्हणून. ते पाहिजे, कारण की न्यूज कधी येतात, ह्यानी चोरी केली, ह्यानी ते केलं, ह्यानी ते केलं. हां, एक कोणीतरी येऊन चांगलं केलं. पण त्या दृष्टीने मी तुम्हाला म्हणजे मी माझीच जराशी वाजवून घेतो, की जेव्हा मी इलेक्शनमध्ये जिंकलो ना, त्यानंतर इतकं मीडियाने डोक्यावर उचललं आणि MLA सारखं काम करण्यापेक्षाही MLA एक मीडियाच्या थ्रू जे एक मेसेज देता आला ना अख्ख्या जपानला, त्याचा मला खूप एकतर फायदा झाला. मीडियाने तर तुम्हाला कधी असं हे नाही केलं निगेटिव्हली किंवा असं नाही डिस्क्रिमिनेट नाही केलं. केलं? फक्त एखाद वन ऑफ केस असेल की ज्याच्यामध्ये म्हणजे ते पॉलिटिकल होतं जरासं. त्याच्यामुळे त्यांनी मला अडकवायचा प्रयत्न केला, पण मी काय अडकलो नाही कधी त्याच्यामध्ये. म्हणजे कुठली केस केली? माझ्यावर एका जपानी बाईला त्रास दिल्याची त्यांनी केस केली. आणि ती जपानी होती जराशी, पण मग त्यातनं मी बाहेर निघालो. म्हणजे त्याच्यात काहीच नव्हतं. मी सगळं मग तिच्याबरोबरचं चॅट वगैरे होतं ते सगळं मी डिस्क्लोज केलं. म्हटलं तुम्हाला ह्यातनं असं काहीही सापडेल ना, की मी हिच्याबरोबर काहीतरी अश्लील बोलायचा प्रयत्न जरी केलाय, म्हटलं मी माझी चूक मान्य करेन, मी रिझाईन करीन माझ्या पोझिशनमधनं. पण ते काही झालं नाही पुढे एनिवे. त्यांचा मी अख्खा चॅटच दिला त्यांना, की म्हटलं तिथे पण हेच चालतं. काही ठिकाणी म्हणजे पण भारता एवढं नाही. भारतामध्ये जेवढं आहे किंवा आता सपोज की मी इलेक्शन कॅम्पेन करताना वगैरेही असं कधी खूप भाईगिरी वगैरे असं नाही. एखादा ऑप्शनही असं झालं की माझी खूपच रायवल होती. तिलाही मी जिथे फोकस करत होतो तिलाही तिथनं मतं हवी होती. ती काय करायची की स्टेशनचा समोर जो भाषण द्यायचा कॉर्नर होता ती सोडायची नाही. ती दिवसभर पकडून राहायची. पण इतर पॉलिटिशियन कसं करायचे की आमचं ॲडजस्टमेंट असतं. की पहिली ही 15 मिनिटं माझी मग तू असं. पण ती एक होती की तिने माझ्याशी फुल पंगा घेतला. तर मग आमची झाली होती. जुंपली होती चांगली. तर ते वन ऑफ केसेस. पण अदरवाईज तसं सटल आहे जपानी राजकारण. तर मी 3 वर्ष MLA केल्यानंतर काय झालं, की एक खूप मोठी जाणीव झाली, की जपानमध्ये भारताच्या MLAला कसं की बजेट असतं आणि त्याचा एक ठराविक एरिया असतो. तर जपानमध्ये तसं नसतं. MLA हे सपोज की आता एक मोठी महाराष्ट्र एवढी कॉन्स्टिट्युएन्सी आहे. तर नाही सॉरी आपण असं करूयात, की ठाण्याची कॉन्स्टिट्युएन्सी आहे. तर त्याच्यामध्ये सपोज की तुम्ही ठाण्याला असं 2-3 भागांमध्ये तुम्ही हे करता, कट करता आणि मग ह्या भागातनं एक MLA येईल, ह्या भागातनं एक MLA येईल. तर जपानमध्ये तसं नसतं. MLAच्या लेवलला ते काय करतात, की एवढ्या अख्ख्या भागातनं आपल्याला 4 निवडायचे. त्यामुळे माझी अशी एक ठराविक माझा झोन नसतो. एरिया नसते आणि मला बजेट नसतं आणि माझ्या हाताखाली लोकं नसतात. जेमतेम माझ्या एका सेक्रेटरीचा पगार देतील एवढेच पैसे मला मिळतात. तर 3 वर्ष केल्यानंतर मला फार ते लिमिटेशन जाणवायला लागलं, की अरे आपल्या हातात काहीच होत नाही आणि काहीच करता येत नाही. सगळं तर ते ब्युरोक्रेसीमधनंच चालतंय. आणि जपानमध्ये सिटी लेवल आणि स्टेट लेवलवर म्हणजे नगर आणि राज्य ह्या 2 ह्याच्यावर जे CM जे असतात ते पार्टी म्हणजे राजनीती साईडनी नाही येत. ते इंडिपेंडेंटली त्यांचं चयन होतं. त्यांचं इलेक्शन पण त्यांचं वेगवेगळं असतं आणि त्यांना इंडिपेंडेंट म्हणूनच उतरावं लागतं. कोणत्या पार्टी थ्रू उतरता येत नाही. आणि हे जे CM असतात ते ब्युरोक्रेसी साईडचे ते हेड असतात आणि त्यांच्या अपोजिटमध्ये पॉलिटिक्स असतं, असेंब्ली. सगळा पैसा, तो पैसा जे काय करायचंय तो सगळा ह्यांच्या ब्युरोक्रेसीवाल्यांच्या हातात असतो. मेयर आणि CMच्या हाताखाली. म्हणजे त्याला गव्हर्नर म्हणतात जपानमध्ये. आणि पॉलिटिक्सवाल्यांचं काय असतं की ह्यांनी फक्त वाद घालायचा असतो त्याच्यावर, की हे पैसे आपण अजून ह्याच्याकरता वापरूयात, अजून आपण त्याच्याकरता वापरू एवढंच. पण मी 3 वर्षात पाहिलं की काहीच बदलत नाही. जे मेयर किंवा गव्हर्नर जे पुटअप करतो, टेबलवर टाकतो की हे बजेट आहे, ते तसंच्या तसं पास होऊन जातं. तर मी म्हटलं ह्या ब्युरोक्रेसीमध्ये जाऊन बघायला पाहिजे. कारण पैसा तर खूप आहे, पण कामं तेवढी होत नाहीयेत. काय गडबड आहे इकडे पलीकडे जाऊन बघायला पाहिजे. आणि माझ्या डोक्यात ते चक्कर फिरायला लागलं आणि तेवढ्यात जपानी सरकारने स्पेशल कॅडर एक्सपिरियन्स्ड लोकांकरता ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेसची दारं उघडली.
फक्त IAS सारखं. IAS सारखं, आणि फक्त 5 पोझिशन होत्या. त्या 5 पोझिशन करता तर मला माझ्या एका मिनिस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या एका ओळखीच्या मित्राचा फोन आला, योगीजी डू यू नो दिस? म्हटलं काय? तर म्हणला की तू हे ट्राय कर. म्हटलं अरे वेडा आहेस का तू? म्हणजे आता आपल्याकडे आपण विचार करू शकतो का की असंच जा आणि IASच्या परीक्षेत उतर? म्हटलं वेडा आहेस का तू? तो म्हणतो नाही, तू ते वाचून बघ, ते तुझ्या करताय, अख्खं तुझं प्रोफाईल लिहिलंय त्यांनी की कोण माणूस पाहिजे म्हणून. आणि मग मी ते वाचून बघितलं तर त्यांनी जे सगळं लिहिलं होतं की मल्टीलिंग्वल, मल्टी कंट्री एक्सपिरियन्स वाले पाहिजेत, त्यांना थोडंसं ITचं नॉलेज असलं पाहिजे, किमान 50 लोकांची कंपनी 5 वर्ष चालवली असली पाहिजे, आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मी एकदम बसत होतो. मी म्हटलं चला ट्राय तर करून बघतो. मग रिटर्न एक्झाम, एसेज, मग 6 इंटरव्ह्यूज, आणि ते सगळं क्लिअर केल्यानंतर हजारो लोकांनी अप्लाय केलं होतं. त्यातनं 5 नाही, त्यांनी फक्त 3च जागा भरल्या आणि त्यातला मी एक. अरे वा. तर असं करून मी किमान म्हणजे पहिला भारतीय की ज्याला गॅजेट मिळालं जपानमध्ये. मला बाकी कोणत्या इतर देशांच्या कोणाला मिळालंय की नाही मी तिथपर्यंत माहिती मिळाली नाहीये, पण भारतीय तर पहिलाच मी की ज्याला गॅजेट मिळालं. आणि त्याच्यानंतर मग त्यांनी त्याच्यामध्ये मला शिक्षण विभागात त्यांनी मला काम दिलं, आणि त्यातल्या त्यातच मला लगेच दुसऱ्या वर्षी मला जपानमधल्या एका सरकारी शाळेचं प्रिन्सिपल करण्यात आलं. ते सुद्धा जपानमध्ये एक बिगर जपानी म्हणजे फॉरेनर म्हणून मी पहिलाच व्यक्ती की ज्याला पब्लिक शाळेचं प्रिन्सिपल पद दिलं. आणि तिकडे किती लोकांना तुम्ही टीचर्स किती आहेत? माझ्या शाळेमध्ये खूप मोठी शाळा आहे, 125 टीचर्स आहेत. आणि मी परत दुसऱ्या डिपार्टमेंटची कामं बघतो, तिथे माझ्या हाताखाली अजून एक 60-70 ऑफिसर्स काम करतात. तर असं मला डायरेक्टली 175 लोकांचं अप्रेझल करायला लागतं मला दरवर्षी. आणि हे सगळं तुम्ही जपानी भाषेत करता? सगळं जपानी भाषेत, आणि सिस्टीम्स नाही आहेत, कागदांवर येतं, सगळे कागद वाचून काढायचे. आणि तुम्हाला सांगतो की मी जपानी खरं काम करण्यात खूप तसे हे असतात, एकदम काटेकोर काम करतात. मी त्यांच्या कागदपत्रांमध्ये चुका काढतो, आणि जे डॅम्बेजगिरी करतात, म्हणजे आता सरकार आहे ना, तर मग ते टेंडर काढताना करतात ते डॅम्बेजगिरी? हो, अगदी लोकतंत्र जिथं जिथं आहे ना, ते लोकांचं तंत्र नाहीये, ते ऍक्च्युली या ब्युरोक्रेसीवाल्यांचं तंत्र आहे. तुम्ही तिथे पण पंगा घेतला मला वाटतं? हो, पंगा म्हणजे आता आपला स्वभावच असा आहे की पंगा घेतला. तर असं झालं की जेव्हा पहिल्यांदा म्हणजे प्रिन्सिपल झालो आणि मग ते टेंडर्स बघायला लागलो, तर गमतीदार गोष्ट आहे की म्हणजे एक LEDचा लाईट लावायचा आहे, तर तो 6,000 येनला मिळतो, तर तो 25,000 येनला विकत घेत होते. अरे हे काय हे म्हणजे जपानमध्ये पण घडतं? हो, अगदी. मग मी ते बरेच टेंडर थांबवले, आणि मी काही वेंडर्सच्या तर जाऊन व्हिजिट केलं मी की हे कसली कंपनी आहे. तर 2 कंपन्या माझ्या अशा लक्षात आल्या की त्यांचे जे ॲड्रेस होते ना, तिथे गेलो तर तिथे फक्त जमीन होती, तिथे काहीच नव्हतं. तर मी ब्लॅकलिस्ट केल्या ह्या कंपन्या टोकियोमध्ये? हो, टोकियोमध्ये. आणि गॅजेटेड ऑफिसर झाल्यानंतर तेवढे अधिकार आहेत, पण मग आमचे गव्हर्नर होते, ते मला खूप ॲक्च्युली म्हणजे माझ्यावर त्यांची नजर असते जरा चांगली नजर. तर त्यांनी मला बोलवलं, मला म्हटले की अरे जास्त पंगा घेऊ नको, बिकॉज यू डोंट नो द अपोजिट साईड, त्यांच्यात किती पॉवर आहे आणि ते काय करू शकतात, तुला उद्या कशातही अडकवतील. आणि ते आत्ताचे मी तुम्हाला म्हटलं की माझ्यावर स्कॅन्डल आलो, तर हा त्याचाच एक भाग आहे. पण हे कोण करतं? राजकारणी करतात की दुसरा एक लॉबी असते? सी अल्टिमेटली ते जे टेंडरमध्ये पैसे खाणारे असतात त्यांच्या मागे कदाचित राजकारणीच असतील. मला आजपर्यंत खरं ते कळलं नाहीये. मी तेच खूप शोधायचा प्रयत्न करतो, पैसा नक्कीच वाहतोय कुठे, त्याचा ओघ कुणीकडे कुठे मग तो अजूनपर्यंत मला नाही कळलेला. पण शेवटी असू शकतात राजकारणीच मागे, कारण नुसतं कंपन्यांना पैसा देऊन कोणाला काय उपयोग होणार आहे. मग मी माझ्या ऑफिसर्सला विचारतो की अरे हा जो जास्त पैसा चाललाय तो नक्की कुणीकडे चाललाय, ह्यातनं कुणाला फायदा मिळणार आहे, तुम्हाला काही फायदा मिळणार आहे का? किमान शाळा असेल तर तिथल्या विद्यार्थ्यांना फायदा होत नाही हे तर आपल्याला कळतंय, मग कुणाला फायदा कोणाला होतोय. मी एका ऑफिसरला तर गमतीने म्हणून म्हटलं की किती काढतोस रे, मलाही हवेत, मला कुठे माझा पगार पुरतोय. मी म्हणून बघितलं त्याला, म्हटलं अरे मलाही हवेत म्हटलं. मग नाही, पण तो नाही त्यांनी सांगितलं मला. पण जपानमध्ये पर्सेंटेज किती घेतात राजकारणी? नाही, आजपर्यंत तशा केसेस माझ्या समोर नाही आलेल्या. म्हणजे आता भारतामध्ये असं घडलं की मी एक जपानी कंपनी आणायचा प्रयत्न केला, तर त्यांनी मागितले 15% टोटल प्रोजेक्ट बजेट. जपानमध्ये असं किती पर्सेंट काय ठरलंय का राजकारण? नाही, ह्या गोष्टींमध्ये इतक्या लो लेवलवर जपानमध्ये राजकारण नाही असं मला वाटतंय. की तुम्ही आता सिटी ऑफिसमध्ये जाताय, तुम्हाला सर्टिफिकेट्स हवे, तुमच्या जमिनीचं काही पासिंग करायचंय,
गाड्यांचं पासिंग करायचं, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जे जपानी सरकारने काय केलं की 1970च्या दशकामध्ये 60-70च्या दशकामध्ये तिथले जे चांगले एक लीडर प्राईम मिनिस्टर होते, त्यांनी काय केलं की ते म्हणले की सामान्य माणसाच्या आयुष्यात त्रास होऊ नये. मग त्याच्या पुढच्या ते असं म्हणले नाहीत की त्याच्या पुढच्या फ्रेमवर जाऊन आपण अफरातफर करूयात, पण ते म्हणले की सामान्य माणसाच्या रोजच्या आयुष्यात त्रास नाही झाला पाहिजे. म्हणजे काय, त्यांचं लाईट, पाणी, गॅस, रस्ता, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या सगळ्या व्यवस्थित असल्या पाहिजेत. सिटी ऑफिसमध्ये त्यांची जी नॉर्मल कामं आहेत ती व्यवस्थित झाली पाहिजे. त्यामुळे तुम्ही मी आपल्या सिनियर ऑफिसर आहेत त्यांना मी महाराष्ट्राच्या, मी त्यांना घेऊन जपानच्या सिटी ऑफिसमध्ये त्यांना बघायला घेऊन गेलो होतो. तर त्यांना म्हटलं की मॅडम बघा, लोक अशी 2-2, 4-4 मिनिटात त्यांचं डॉक्युमेंट घेऊन बाहेर पडतायत. दॅट इज द पेस. 2-2, 4-4 मिनिटात त्यांचं काम संपवून बाहेर पडतायत ते. त्यांचा इथे ते तुंबलेला खड्डा झालेला नाहीये फाईलवर फाईल. हां, तर त्यांचं म्हणणं असं पडलं की अरे आपल्याकडे जनता केवढी आणि यांच्याकडे जनता केवढी आहे. म्हटलं नाही मॅडम, रेशिओ सेम आहे. रेशिओ सेम आहे म्हटलं. ऑफिसर टू पॉप्युलेशन हा रेशिओ सेम आहे, पण फक्त कामाची जे स्वरूप आहे ते पटापट 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 त्यांची कामं करतायत. कारण आपल्याकडे फाईली, एक फाईल इकडून तिकडे 1 इंच सरकवायला पण आपल्याला काहीतरी द्यायला लागतं ना. बरोबर. आता मी तिकडे माझं रेस्टॉरंट बनवले किंवा मी माझी कंपनी चालवली आयटीची, किंवा मी घर बांधलं, ह्या गोष्टींमध्ये ना इतक्या सुरळीत आहेत या गोष्टी. त्याच्यामध्ये न कोणी तुमच्याकडे पैसा मागतं, न कोणी काही त्रास देतं, काहीच नाही. म्हणजे ती रस्ता, आता तो घराच्या बाजूला रस्ता होता, तर माझी गाडी आत बाहेर करण्याकरता तर रस्त्याचा जो कठडा असतो शेवटी, म्हणजे आपला चालायचा रस्ता असतो ना रस्त्याच्या बाजूला, तर तिथे स्लोप नव्हता. तर सरकारी ऑफिसमध्ये फक्त एक टाकायचं की बाबा इतक्या दिवशी तारखेला माझं घर बनून होणार आहे, माझी गाडी मी इथं लावणार आहे, तर ह्या इथं मला असं स्लोप टाकून हवा आहे. ते येतात, कधी जातात आणि करतात ते आपल्याला कळत पण नाही. ज्या दिवशी तुम्हाला हवं असतं ते झालेलं असतं. त्या लेवलला खूप छान कामं होतात. हो, म्हणजे एकदम. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.